16 तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत आणि या अनुषंगानं बीड जिल्ह्यातील अनेक बांधवांचा बलिदान दिलेल्या बांधवांच्या मानधनाचा प्रश्न आहे. 10-10 लाख रुपये जे सरकारने त्यांना मदत देणार होते ते दिले नाहीत. 64 बांधवांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत आणि असे अनेक कुणबीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत. नोंद असूनसुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाहीत. व्हॅलिडिटी मिळालेल्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होत नाही. हे सगळे प्रश्न आहेत. हे आम्ही उद्याच्या आंदोलनाच्या अगोदर, उद्याची तारीख जाहीर करण्याच्या अगोदर मनोजदादाला आम्ही हे सगळं सांगणार आहोत आणि त्या आंदोलनात हे सुद्धा प्रश्न घ्यावेत ही विनंती करणार आहोत. आणि 16 तारखेला दादा आंदोलन करत असताना बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी, घरातील प्रत्येक किमान एका तरी बांधवांनी तिथं उपस्थित राहावं हे आव्हान मी आपल्यामार्फत करतो आहे. आणि नक्की मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त माणसं, सगळ्यात जास्त समाज बांधव आंतरवलीला येणार आहेत. पुन्हा उपोषण होईल का, आंदोलन होईल का, असं काही नाही, आंदोलनाचीच तयारी चालू आहे. पण आंदोलन करायचं का नाही हा अधिकार दादांचा आहे. आंदोलनाचीच तारीख जाहीर करणार आहेत आणि मला वाटतं आंदोलनाची तारीख जाहीर करत असताना जिल्ह्यातल्या बीडचं जसं उदाहरण सांगितलं तसं जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटीचा प्रश्न असेल किंवा सातारा गॅजेटचा प्रश्न असेल किंवा आपला इथला मराठवाड्याचा जो GR दिला आहे त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न असेल किंवा असे आणखी इथं बरेच प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवले जात नाहीत. उपसमितीने मुंबईला दादांना आश्वासन दिलं होतं. त्यातले काही प्रश्न काही प्रमाणात सोडवले तर काही सोडवले नाहीत. त्याच्यामुळं दादा कदाचित आंदोलनाच्या पावित्र्यात आले असावेत आणि त्याच्यातून ते आंदोलन ची दिशा आणि तारीख 16 तारखेला जाहीर करणार आहेत. त्याच्यामुळं मी त्यावर अधिक बोलणार नाही. परंतु बीड जिल्ह्याच्या बाबतीत बीड जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटीचा प्रश्न असेल, कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न असेल किंवा बीड जिल्ह्यातल्या अनेक मराठा समाजाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी दादांनी पुढाकार घ्यावा हे आम्ही त्या बैठकीला, त्या पत्रकार परिषदेच्या आधी जाऊन आम्ही दादाला सांगणार आहोत आणि नक्की त्यावर दादा सकारात्मक निर्णय घेऊन सरकारशी बोलतील आणि त्यातून योग्य मार्ग निघेल असं आम्हाला वाटतं.